नमस्कार सर्वांना. आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आलेला आहे मराठी व्याकरणामधला. बघा, आपल्याला आज बघायचा आहे शब्द आकार विल्हे लावणे. हा जो प्रश्न आहे ना, हा जनरली स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये वारंवार जो आहे रिपीट होत असतो, लक्षात ठेवा. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येत असतात. आता आहे हा टॉपिक सोपा, परंतु जे आपले कॉन्सेप्ट क्लिअर नसतात, तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जे आहे आकार विल्हे शब्द लावणे याबद्दलचे तुमचे सर्वच्या सर्व कॉन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. ओके, चला सुरुवात करूया आपण. बघा, आता शब्द आकार विल्हे लावणे म्हणजे नेमकं काय ते पहिले सांगून देतो मी तुम्हाला. बघा, तुम्ही इंग्रजीमध्ये जे शब्द अल्फाबेटिकली अरेंज केले असतील, म्हणजे तो प्रश्न असतो ना, अरेंज दीज वर्ड्स अल्फाबेटिकली किंवा इन अल्फाबेटिकल ऑर्डर, तसंच आपल्या मराठीमधलं आहे. आपण इथे शब्द जे आहे, आपली जी वर्णमाला आहे त्याच्या क्रमानुसार ते शब्द आपल्याला अरेंज करायचे असतात. ठीक आहे. बघा, आता इथं जे आहे मी इथं वर्णमाला लिहिलेली आहे. आता ही जी वर्णमाला आहे ना, ही वर्णमाला आपल्या महाराष्ट्र शासनाने 2022 साली जे अपडेट केलेली वर्णमाला लिहिली मी. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, बघा, आपण जी बाराखडी लिहितो, ठीक आहे, तर त्या बाराखडीमुळे मध्ये या दोन स्वरांचा आपण समावेश करत नाही. हा असतो रू आणि हा असतो लू. तर परंतु जेव्हा आपण वर्णमाला लिहितो ना, त्याच्यामध्ये आपल्याला या दोन स्वरांचा समावेश करून लिहावा लागत असतो. आणि आपण दोन नवीन इंग्रजी स्वर जे आहे आपल्या मराठी वर्णमालेमध्ये स्वीकारलेले आहे, ते आहे ऍ, ठीक आहे, आणि हा आहे ऑ. त्यांच्यामध्ये कसं आहे, यांचं स्थान लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला जे आहे शब्द आकार विल्हे लावतात ना, त्याचं काम पडणार आहे. याचं स्थान जे आहे ए आणि ऐच्या दरम्यान आहे. आता इथंच काय ठेवलं याला, कारण ए आणि ऐचं जे उच्चार स्थान आहे हे कंठ तालव्य असते, ठीक आहे. त्यानुसार याचं सुद्धा काय उच्चार स्थान आहे, कंठ तालव्य. म्हणून ए आणि ऐच्या दरम्यान ला ठेवलं जाते आणि ओ आणि औच्या दरम्यान अ ला ठेवलं जाते. लक्षात ठेवा. हे जे आहे ना, हे याला आपण स्वरादी म्हणतो. हे स्वर आहे, हे तुम्हाला माहितच असेल. दीज आर वॉवेल्स. त्यानंतर स्वरादी स्पेशल आपल्या मराठीमधले वर्ण आहे, इंग्रजीमध्ये नाही आढळत. ठीक आहे. स्वरादी असे असतात, याला अनुस्वार म्हणतात. हे इथं तुम्ही वगैरे शिकले असाल, ते चुकीचं आहे, काहीच नाही आहे ते. स्वरादी म्हणजे ज्याच्या अगोदर स्वर वापरला जातो ना, त्याला आपण स्वरादी म्हणतो. आता इथं काही नसते, अगोदर स्वराचा उच्चार करावा लागतो, म्हणून आपण इथं जे आहे हे अ लिहित होतो. ओके. परंतु जर का तुम्हाला याच्यामध्ये अनुस्वार म्हटलं तर अनुस्वार एवढाच आहे, टिंबवाला. आणि विसर्ग मध्ये सुद्धा दोन उभी टिंबच असतात. ठीक आहे. याच्या उच्चारामध्ये ह चा जो आहे मोठ्याने उच्छवास टाकल्याप्रमाणे उच्चार होत असतो. तर आपल्याला याचा उच्चार बिना स्वराचा करता येत नाही. ठीक आहे. म्हणून मग लिहिताना आपण इथं अ लिहित असतो. अदरवाईज अनुस्वार म्हणजे हा टिंबच असतो आणि हे दोन उभे टिंब असतात विसर्ग म्हणजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण हे व्यंजनचा क्रम लिहित असतो. पण हा जो आहे याचा उच्चार जो आहे बरेचसे जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, कॉमेडी प्रकारे, वांडमय वगैरे वगैरे. तसं बिलकुल नसतं, लक्षात ठेवा. याचा उच्चार म्हणजे नाकातून होतो आणि ते अंगबिंग काहीच होत नसते, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला नेमका उच्चार कसा होता त्याचा एक वेळ सांगून देतो, मग आपण आपला टॉपिक पाहूया. आता विषय निघालाच आहे. तर बघा, आता याच्यामध्ये एक शब्द आपण घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला याचा उच्चार जो आहे हा आढळेल. बघा, हे घे तुम्ही, पंख. आता अनुस्वार आहे. अनुस्वार याच्यामध्ये कसं असते, या अनुस्वारचा उच्चार या आपल्या अनुनासिकाप्रमाणे होत असतो. कसं, कारण टिंबानंतर ख आला, तर खच्या वर्गातील किंवा त्याच्या लाईन मधील जे आहे अनुनासिक कोणता आहे, तर म्हणून याचा अनुनासिकाचा वापर करून या पद्धतीनं उच्चार होतो. आता याचा उच्चार पहा काय होतो, म्हणजे याचा उच्चार हाच होता पंखवाला. तर तुम्ही जो पंख म्हणत आहे ना, तो प आणि खच्या दरम्यानचा याचा उच्चार असतो पंख, म्हणजे असा असतो, अंग बिंग नसते. लक्षात ठेवाल तुम्ही. ठीक आहे. मी वारंवार विद्यार्थ्यांना सांगतो. ठीक आहे. ज्यांना माहित आहे त्यांना माहितीच आहे, ज्यांना माहित नसेल त्यांनी माहिती करून घ्या. लक्षात ठेवा. आता आपल्या मूळ टॉपिकवर येऊया आपण. हे पहा, आकार विल्हे शब्द लावणे म्हणजे नेमकं काय असते मग, तर इंग्रजी प्रमाणे जे शब्द असतात ते आपण याच्यामध्ये काय लावत असतो, अल्फाबेटिकली लावत असतो. कसे शब्द लावतो आपण, अल्फाबेटिकली लावतो. अल्फाबेटिकली म्हणजे जे आपली वर्णमाला आहे ना, वर्णमाला, तर त्यातील वर्णांच्या क्रमानुसार हे स्वर असतात, मग स्वरादी येत असतात. आणि हे जे आहे हे वर्ण म्हणजे हे काय व्यंजन आहे, आणि दोन संयुक्त व्यंजन असतात, क्ष आणि ज्ञ. ठीक आहे. तर एवढ्याच आपल्याला सध्याचं काम आहे, बाकी आपण नंतर पाहूया. बघा, एक प्रश्न घेतो मी. थोडेसे प्रश्न जे आहे थोडे कठीण येतात, म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये, PSI सारख्या परीक्षेमध्ये तरी सोपे येतात, पण तुम्हाला येतात 8वीच्या पेपर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये याचे प्रश्न थोडे कठीण येतात. आता तसाच प्रश्न मी आता सध्याच्या तुम्हाला लेटेस्ट गाईडमध्ये तो दिसणार नाही, परंतु
यापूर्वी मी शिकवलेलं आहे, तर मला माहिती आहे तो प्रश्न. बघा, एक प्रश्न होता. प्रश्न असा होता, हे शब्द होते बघा. एक होता, हा शब्द होता कृष्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्द होता, आता बघा मी जे वेलांटी येतो ऱ्हस्व दीर्घ हे बरोबर जे आहे तुम्ही त्याच पद्धतीने लक्षात घ्या. असं नाही मी काहीही लिहित नाही, लक्षात ठेवा. प्रत्येक शब्द जे आहे हे मी चेक करून लिहित असतो. याच्यापूर्वी जे आहे बरेचसे शब्द म्हणजे शुद्ध अशुद्ध जे शब्द आहे त्यामध्ये म्हणजे माझा अभ्यास आहे. ठीक आहे. ओके. किमयामध्ये काय ऱ्हस्व स्वर असतो. बरं, आता मला पुढचा शब्द लिहायचा आहे कूटनीती. कूटनीती कसा लिहायचा रे? कूटनीतीमध्ये क चौकार काय असतो? दीर्घ असतो. आणि नीतीमध्ये दोन्ही वेलांट्या काय असते? दीर्घ असते. लक्षात ठेवा. बरं, पुढचा शब्द लिहायचा आहे कीर्तन. कीर्तन कसा लिहू? कचं जे वेलांटी आहे लहान लिहू की मोठी लिहू? तर क ची वेलांटी मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे रफार असत. रफारच्या अगोदरचं जे स्वर आहे त्याच्यावर आघात होतो आणि म्हणून तो काय त्याचा उच्चार काय होतो? दीर्घ. म्हणून कीर्तन मध्ये वेलांटी काय पाहिजे? दीर्घ. ठीक आहे. आता कीटक शब्द आहे. कीटक मध्ये तुम्हाला वाटेल वेलांटी ऱ्हस्व नसते. कीटक मध्ये वेलांटी ही काय असते? दीर्घ असते. ओके. नेक्स्ट अजून एक शब्द आहे. एक शब्द घेतो मी कॅमेरा. आता तसा हा इंग्रजी मधला शब्द आहे, परंतु तुम्हाला माहित आहे आपण जे इंग्रजी शब्दांचा आपल्या मराठीमध्ये सुद्धा समावेश केलेला आहे. ओके. त्यानंतर अजून एक शब्द. ठीक आहे, एवढे आपण शब्द घेऊया. एक शब्द घेतो फक्त जास्तीचा. हा शब्द आहे क्रूर. ठीक आहे. बघा, आता हे जे शब्द आहे ना, हा प्रश्न पूर्वी आपल्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये आलेला आहे इयत्ता 8वीला. आता सर्वांमध्ये क आहे. त्यांनी विचारलं होतं की हे शब्द अकार विले लावा आणि अमुक अमुक क्रमांकाचा जो आहे शब्द कोणता असेल, तर कसं लावायचं? सर्वांमध्ये आपल्याला माहित आहे. सर्वात पहिले जे आहे तुम्हाला एक सांगतो मी, कुठलंही जे आहे एक आपले जोडाक्षर बनवण्याचे जे प्रकार आहे आपल्या मराठी व्याकरणामध्ये, अक्षर कुठलं बनलं असते म्हणजे कशा पद्धतीने बनलं असते? तर अक्षरामध्ये पहिलं काय असते? व्यंजन. आणि त्याच्यानंतर काय असते? स्वर. त्याच्यानंतर काय असते? इथे दिसत नसेल तुम्हाला, इकडे लिहितो मी स्वर. म्हणजे क कसा बनलाय? हलंत. क अधिक अ. ओके. तर आपल्याला इथं असाच विचार करायचा आहे. बघा, उलटा उकार आहे. उलटा उकार आहे याचा अर्थ हा याच्यामध्ये र रथाचा नसतो. तो काय असतो? हा ऋषीचा रू असतो. हा या पद्धतीने. ठीक आहे. आणि हे जे ऋषीचा रू हे काही पुस्तकात असा दिलाय, हे चूक आहे. असंच आहे तो. लक्षात ठेवणे. एक व्हिडिओ मी अक्षर कसे लिहायचे त्याच्यावर पण बनवणार आणि तुम्हाला ते व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल, कारण आपण अर्ध्यापेक्षा जास्त अक्षर चुकीचे लिहितो. एनिवेज, बघूया आपण आता. हा कृष्ण आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला फक्त पहिलं अक्षर जे आहे हे आपल्याला थोडं डिटेलमध्ये बघावं लागेल. बाकीच्या अक्षरांची गरज नाही. क्रू कसा बनलाय? प्रत्येकामध्ये क आहेच. क्रू कसा बनलाय? हलंत क आणि ऋषीचा रू. किमया कसा बनलाय? हलंत क आणि लहान ई. कूटनीती कसा बनलाय? कू कसा बनलाय? हलंत क, उकार दीर्घ आहे. ओके. नेक्स्ट, कीर्तन मध्ये काय म्हटलं? हलंत क आणि वेलांटी काय आहे? आता दीर्घ आहे. ओके. कीटक मध्ये सुद्धा हलंत क, वेलांटी दीर्घ. बघा, याच्यामध्ये वेलांटी दीर्घ, याच्यामध्ये वेलांटी दीर्घ, म्हणजे आपल्याला पुढच्या अक्षराचं काम पडणार आहे. इथं रफार आहे, इथं रफार आहे म्हणजे हलंत र आहे, आणि इथं काय? कीटक म्हणजे हा हलंत ट आहे. ओके. तर मी जरी अक्षरावर शिरोरेखा दिला नसेल, तुम्ही मात्र शिरोरेखा द्यायच्या. कॅमेरा आता बघितला आपण. कॅमेरा क्या कसा बनलाय रे? हलंत क, अर्धचंद्र ऍ. ओके. हा क्रूर जो शब्द आहे, क्रूर कसा बनलाय? क्रू कसा बनलाय? हलंत क. बघा, आता याच्यामध्ये हलंत र असते आणि नंतर हा दीर्घ उकार आहे. हा दीर्घ उकार आहे. ठीक आहे. आता सर्वांमध्ये काय झालाय? क कॉमन आलाय. याच्या आधारे तुम्हाला हे शब्द अल्फाबेटिकली म्हणजे आकार विले लावता येत नाही. या कचा काहीच रोल नाही इथं. आता मग पुढचं आपल्याला अक्षर बघावं लागेल. आता हे जे आहे ना उरलेले, हे याच्या आधारे तुम्हाला ठरवावं लागेल. ठीक आहे. बघा, आता याच्यामध्ये पहा, सर्वात पहिले कोण येते? रू येते, ई येते, उ येते, दीर्घ ई येते, दीर्घ ई येते, ऍ येते, इतर र येते. सर्वात पहिले काय येते? ई येते. म्हणजे हा जो शब्द आहे ना किम्या, हा आपला पहिल्या नंबरचा शब्द असेल. ठीक आहे. ऱ्हस्व ई नंतर हे बघा, हा क्रम पहा. अ, आ, ई, उ, रू, लू. रू आणि लू चा क्रम जो आहे हा ऊच्या नंतर असतो. ओके.
हा नेक्स्ट पाहता इथं हा रसवली आहे. हा इथं दीर्घ हा ही जो आला पहिला शब्द झाला. त्याच्यानंतर दीर्घ ही वाले आपले दुसरे राहणार, उत नंतर येते. दीर्घ ही मध्ये काय झालं मग आता दोन शब्द आहे, हे कीर्तन आहे आणि हा कीटक आहे. हा मग आता याच्यामध्ये आपण पुढच्या वर्णाचा विचार करू. हा र आहे आणि हा ट आहे. पहिलं कोण येते? ट येते. म्हणून हा कीटक जो शब्द आहे हा आपला दुसऱ्या नंबरचा शब्द असेल आणि हा कीर्तन जो आहे हा काय असेल? तिसऱ्या नंबरचा शब्द असेल. त्यानंतर उकार उ येते. हा कूटनीती जो आहे हा चौथ्या नंबरचा शब्द आहे. ओके. कॅमेरा आहे ना आपल्याजवळ क्रूर आहे. मग आता कोण पहिले येते? क्रूर पहिले येते की कॅमेरा पहिले येते? तर क्या कसा बनलाय? क अधिक ऍ. हा जो आहे क्या कसा बनलाय रे? हलंत क आणि ऍ. तर त्याच्यामुळे जे आहे इथं आपल्याला काय लिहावं लागेल? एक दुसरा तिसरा झाला ना. हा एक रू राहिला ना आपला. रू हा ऍचा पहिले पण येते. ओके. म्हणून ऋषीचा रू जो आहे हा या कीर्तन नंतर त्यानंतर कूटनीती नंतर बरोबर ऊ नंतर आहे ना. हा जो आहे कृष्ण पाचवा शब्द असेल. ओके. कॅमेऱ्यामध्ये मग आपण हा जो शब्द आहे हा सहावा म्हणूया. त्याच्यानंतर क्रूर जो आहे हा शेवटचा असेल, कारण क नंतर जे आहे स्वर नाही आहे, र आहे र. ठीक आहे. म्हणून हा शेवटचा शब्द असेल. सो दॅट विल बी नंबर 7 वर्ड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे सर्वचे सर्व शब्द आपल्याला अकार विल्हे लावता येईल. पुन्हा एक वेळेस शॉर्टकट मध्ये सांगतो. अकार विल्हे लावणे म्हणजे शब्द अल्फाबेटिकल लावणे होय. ठीक आहे. काहीच नाही, फक्त आपला ही जी आपली वर्णमाला आहे ते आपल्याला माहित पाहिजे. लक्षात ठेवा. आता 12 खडीच्या ऐवजी 14 खडी आपण लिहत असतो, ज्याच्यामध्ये आपण या दोन स्वरांचा जो आहे समावेश केलेला आहे. लक्षात ठेवा. आपल्या 14 खडीमध्ये हे जे रू आणि लू यांचा समावेश सध्या तरी केला जात नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला शब्द आकार विल्हे लावता येईल. हा व्हिडिओ जो आहे सर्वांना शेअर करा तुम्ही, जेणेकरून त्यांना पण याच्याबद्दलची माहिती होईल. ठीक आहे. थँक्यू.